नमस्कार. हाऊसफुलच्या आजच्या भागात तुमचं हाऊसफुल स्वागत. 8 मार्च म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिन. आई, बहीण, मुलगी, मैत्रीण अशा विविध नातेसंबंधात गुंतत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या या मानसीचा हा गौरव दिनच जणू. मराठी रंगभूमीवरही यावर्षी या स्त्री शक्तीचा चांगलाच दबदबा पाहायला मिळाला. या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं यावर्षी रंगभूमीवर सादर झालेल्या या स्त्री प्रतिभेला झी मराठी हाऊसफुलचा हा मानाचा सलाम. मध्या उखाणा काय घेतला? गमतीत घेतला. मध्या सांग माझ्यासाठी. बरं घेते. कॉलेजच्या तासाला इशय घेतला सायको. कॉलेजच्या तासाला इशय घेतला सायको. भाऊजींचं नाव घेते चंदुरावांची बायको. अहो स्वतःला माणूस म्हणत आणि जनावरासारखं काय वागता? ज्याच्याकडे नोकरी मागता त्याच्यावर हात उगारता. अहो हे या कंपनीचे मालक आहेत. यांच्यावर हात टाकायचा अधिकार फक्त या कंपनीच्या युनियन लीडरचा आहे. काळीच मुठी धरून कुठे का धावायचं? कुठल्या जंगलात सोडून यायचं आहे बाई? माझा जरासा गोंधळ झाला. काय झालं? म्हणजे मुलीकडच्यानी कधी उल्लेख नाही केला. दशग्रंथी ब्राह्मण, ज्योतिषी, मध्ये उर्दू. तुमचं नाव ब्रिजेश. मग जन्म नक्की कुठला? युपी, बिहार? अहो इथला. माझे आई वडील बिगारी कामगार होते MSc. मग ते मुजुमदार? बिगारी कामगारांना मुजुमदारी कुठे, रोजंदारी मिळते. हे 500 रुपये आणि असंच थोबाड बंद ठेवा. कधीपासून वचवच. ए धंदेवाली आहे, भिकारी नाही. गप्पू खायचं घ्यायच्या आणि घरी जाऊन बायकोच्या खुशीत झोपायचं. बायको बरोबर तरी झोपतो का? याच्या त्याच्या बरोबर झोपण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही का तुम्हाला? कसं सुचल? धुळीच्या कणासारख्या आठवणी प्रत्येक ठिकाणी चिकटून राहिलेल्या असतात. पण श्रीच्या बाबतीत मात्र ती सगळीच धूळ पुसली गेली. त्याच्या मनाची काच स्वच्छ आहे, नको तितकी स्वच्छ. तुम्ही त्याचं नाव श्री ठेवलंय? नाही, माझ्या बाबांनी ठेवलंय त्याचं हे नाव. त्याला काहीतरी नाव द्यावं लागणारच होतं, कारण त्याला त्याचं नाव आठवत नव्हतं. मग बाबा त्याला श्री म्हणूनच हाक मारायला लागले. कोऱ्या पानावर आपण सगळ्यात आधी हेच अक्षर काढतो ना, श्री. हे बघ. ओह माय गॉड. पेंडंट आहे, ग्रेस साठी घेतलंय, सोन्याचं आहे, अस्सल जयपूर डिझाईन आहे. फार सुंदर आहे. आज देणार आहे. लग्नामध्ये तिला मंगळसूत्र देईन की नाही, त्यात तिला ते अडकवता येईल. आणि पुष्कर, एवढी जर आईची काळजी वाटते ना, तर तिकडचं सगळं सोडून इथे निघून यायचं, किंवा मला तरी तिकडे घेऊन चल. नाही रे बाबा, मी कशी येते तिकडे. नाही, हे बघ, तुला याच्यातलं दोन्हीतलं जमत नसेल ना, तर काळजी करायचं सोडून दे. जावई आहे आपला तो, जावई. असं काही दडकापुडकी रस्त्यावरच्या गुंडाला जावई करताय. काहीतरी विचार कराल की नाही? विचार करत बसलो की आपला सुलेमान गांधी होतो. अगदी बाबांसारखं करतोय. म्हणजे बाबाचे असेच. हा बघ असंच. बाबा आल्यावर पण त्यांच्या समोर असंच करणार, असं दाखवणारच त्यांना. मला सांगा, लगीन झाल्यावर आपलं थर्ड हवेच्या ठिकाणी हनीमूनला जायचं ठरलं. तेव्हा येऊन जाऊन 7,000 खर्च बोलल्यावर तुम्ही काय म्हणला? मी बोललो एवढ्या लांब जायलाच पाहिजे काय? शेली एकदा ताब्यात आल्यावर तिच्यावर झडप घालायला लांडगा काय तिला हिल स्टेशनला नेतो काय?
झाडाला फुटलेली नवीन पाली, त्यात सरी नकोल म्हणून पडलेले झाड, नदीत स्वच्छंदीपणे मारलेली उडी, की लांबून पाहिलेलं मृगजळ, रात्रीच्या रिमझिम पावसाची एक अनोखी लय, की मध्यरात्रीनंतरचा काळाकुट्ट अंधार, आणि त्याच अंधारानंतर पहाटेचा येणारा पहिला प्रकाश. काय मग कसा काय वाटला हा स्त्री प्रतिभेचा जागर? हा जागर असाच समर्थपणे चालत राहू अशी आशा करूया. हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमा लेकिन फिर भी कम निकले. अकामत जावेदानी है और उसी नेक वक्त के साथ जिंदगानी है. हुजूर खाना तो बोले देखती नहीं खत लिखता हूँ. मैंने कहा सरकार खाना ठंडा हो जाएगा. कहने लगे खत भी तो बासी हो जाएगा. ये न थी हमारी किस्मत के विसाले यार होता, ये न थी हमारी किस्मत के विसाले यार होता, अगर और जीते रहते यही इंतजार होता. मिर्जा गालिब ने आपको उनके खुतूत सिर्फ जमा करने की इजाजत दी है, न कि जा बजा सुनाने की. अब मिर्जा गालिब अपने खुतूत वापस मंगवाते हैं. भला वो क्यों? कहते हैं ये छपेंगे, या तो असल भेजो या उनकी कॉपी, वो भी फ्रेंच कागज पे. शेरो शायरीतला हा दर्द आपल्या असंख्य चाहत्यांना देत जगण्याची नवी परिभाषा शोधू पाहणाऱ्या मिर्जा गालिब के तो क्या कहने. मैं इस तन्हाई में सिर्फ खतों के भरोसे रहता हूं, यानी जिसका खत आया मैंने जाना कि वो शख्स तशरीफ लाया. घर से वहशत में निकलते ही वतन भूल गए, घर से वहशत में निकलते ही वतन भूल गए. वो फिजा दस्त की देखी कि चमन भूल गए. आप खत के भरोसे जीते हैं, मैं सिर्फ आपके खत के भरोसे जीता हूं. गालिब यांच्या शेरोशायरी सोबतच त्यांनी लिहिलेली पत्र तुम्हाला माहिती आहेत का? मिर्झा गालिब यांच्या नजीकची मंडळी रंगभूमीवर अवतरली आणि सुरू झालं एक अनोखं नाट्य. टॉम अल्टर यांच्या हटके अदाकारीत सादर आहे डॉक्टर सईद आलाम लिखित दिग्दर्शित गालिब के खत. मैं इस तन्हाई में सिर्फ खतों के भरोसे रहता हूं, यानी जिसका खत आया मैंने जाना कि वो शख्स तशरीफ लाया. ये क्या हंसा है? 10-10, 12-12 दिन से तुम्हारा खत नहीं आया, यानी तुम नहीं आए. वाह, खत लिखो साहिब. ये नाटक जो है इसकी खासियत ये है कि गालिब की फितरत कैसी थी, किस तरह का इंसान थे वो सारी बातें उनके चिट्ठियों के जरिए दर्शकों के सामने आ जाती हैं. और इस ड्रामे में ये खासियत है कि इसमें गालिब साहब नजर नहीं आते. गालिब ने जिन जिन लोगों को खत लिखे वो लोग नजर आते हैं. अरे साहब ये क्या पुलिंदा लिए फिर रहे हैं? अरे हम कर लेंगे, ठीक तुम जाओ. भाई साहब ये पुलिंदा नहीं है. हाँ. मिर्जा गालिब का खुतूत है. अरे वाह. अब देखिए मिर्जा गालिब अपनी बेगम के बारे में क्या फरमाते हैं. अरे ना साहब ना, ये मुनासिब नहीं साहब. देखिए साहब, मिर्जा गालिब ने आपको उनके खुतूत सिर्फ जमा करने की इजाजत दी है, ना कि जा बजा सुनाने की. मैं अपने दादा का खत अपनी दादी के बारे में काले चोर को सुनाऊं? आपका क्या जाता है? भाई काला चोर थोड़ा गोरा है मगर हाजिर है. तो सुनिए साहब. लबे चाह लबे दरिया लबे साहिल के मानी किनारे के हैं. लबे बाम उस मुकाम को कहते हैं जहां से एक कदम आगे बढ़ाइए तो धम से आंगन में आइए. लबे दरिया उसे समझिए जहां से कदम बढ़ाइए तो पानी में जाइए. शेर सुनना तो मुमकिन ही नहीं, बहरा हूं. शेर देखने से नफरत है. 75 बरस की उम्र, 15 बरस की उम्र से शेर कहता हूं, 60 बरस बका. न मदाह का सिला मिला
न गजल की दाद। इस नाटक में मुख्य भूमिका जो है वो गालिब की बीवी की है। आमतौर पे गालिब पे जब भी कोई प्ले होता है, सिर्फ गालिब के ख़तों पर ही नहीं, गालिब की ज़िंदगी के ऊपर, गालिब के कारनामों के ऊपर, तो उनकी बीवी का जो रोल होता है वो बड़ा संक्षिप्त, बहुत मुख्तसर दिखाया जाता है। हमने जो रिसर्च की उससे ये जाहिर हुआ कि वो भी बहुत पढ़ी लिखी खातून थी। नवाब ऑफ लोहारू की बेटी कम फारसी और कम उर्दू तो जानती नहीं होगी, तो इस प्ले में गालिब की बीवी गालिब के ख़तों पर अपना नज़रिया पेश करती हैं। मिर्जा गालिब का कोई शेर सुनाओ। क्यों सुनाऊं? शराबी का क्यों सुनाऊं? नमाजी का क्यों ना सुनाऊं? मजलू का क्यों ना सुनाऊं? अच्छा तो सुना ही दो ना, मील मेटी मजलू का। गैरों को भला समझे और मुझको बुरा जाना, गैरों को भला समझे और मुझको बुरा जाना, समझे भी तो क्या समझे, जाना भी तो क्या जाना। ये मजलू का है और क्या? मुझे तो लगे मिर्जा गालिब ने आपके लिए कहा है। गैरों को भला समझे और मुझको बुला जाना, समझे भी तो क्या समझे, जाना भी तो क्या जाना। तो मेरा मकसद ये था, मेरी मंशा ये थी कि गालिब जिन लोगों को ख़त लिखते थे वो भी तो अपने आप में बहुत बड़ी हस्तियां होंगी, तो उन्हें स्टेज पे क्यों नहीं लाया गया या उनकी किरदार निगारी क्यों नहीं की गई। इसलिए हम स्टेज पे उन लोगों को लाते हैं जिन्होंने गालिब के ख़त रिसीव किए। इस लिहाज से ये अपने आप में बिल्कुल अलग नाटक है। अगर मैं तुम्हारे नजदीक अमीर नहीं, न सही अहले हरफा में से भी नहीं हूं कि जब तक मोहल्ला और थाना न लिखा जाए हर कारा मेरा पता न बताए। और साहब ये सुनिए, आप सिर्फ देहली लिखकर मेरा नाम लिख दिया कीजिए, खत पहुंचने का मैं जामिन। हजरत मुश्की वैसे लोहारू मेरी शामत आई थी जो मैंने मिर्जा गालिब से अब उनका पता पूछ लिया साहब। हुजूर, शायरों और तवाफों से पता नहीं पूछते। और साहब अगर कोई शायर हर 6 महीने अपना घर बदल ले तो मतलब उनके चाहने वालों से पूछते हैं। 150हून अधिक वर्षांची नाट्य परंपरा असलेल्या या मराठी रंगभूमीवर मराठी रसिकांसमोर साधलेल्या या नाट्य संवादाची अनुभूती काही औरच। टॉम अल्टर यांच्या दर्जेदार अदाकारीत रंगलेल्या या आणि अशा बहुभाषिक नाटकांनाही तुम्हा रसिकांनी हाऊसफुल दाद दिली आणि यापुढेही देत राहाल। वारकरी संप्रदायाची पताका आपल्या अभंगवाणीनं भारतभर फडकवणाऱ्या संत नामदेवांच्या कार्याला सलाम करत अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई विद्यापीठानं साकारली एक अनोखी सांस्कृतिक संध्या, नामाची ये द्वारी। तुझी माझा सखा जगी पाठीवर चाले पंढरीच्या वाटे नामदेव वेची काटे। नाम म्हणे वागे सेवा जन्मोजन्मी चरण सेवा। सबे घट राम बोले रामा बोले रामा बोले, सबे घट राम बोले रामा बोले रामा बोले। पंडित अजित कुमार कडकडे, गोविंद नामदेव, गोदावरीबाई मुंडे, कुलदीप सिंग, जसविंदर सिंग, संभाजी भगत यांच्या कलाविष्कारात हा नामाचा गजर चांगलाच दुमदुमला। देवानभते चराचर, देवानभते चराचर, देवानभते चराचर, देवानभते चराचर, देवानभते चराचर। देवा होते पंढरपूर, देवानभते चराचर,
तेव्हा होते पंढरपूर देवा अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई विद्यापीठ आणि डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन नवी दिल्ली म्हणजे भारत सरकारच्या सामाजिक मंत्रालयाचा हा भाग आहे. या दोन संस्थांच्या विद्यमाने नामाची ये द्वारी हा कार्यक्रम आपल्यासमोर आम्ही सादर करीत आहोत. या कार्यक्रमाची संकल्पना अशी आहे की जे संत म्हणजे तुलनेनं ज्यांच्याकडे फारसं लक्ष गेलेलं नाही आहे त्या संतांची शिकवण, त्यांचे विचार, त्यांची सगळी जी काही काव्य असेल, अभंग असेल, रचना असतील, या सगळ्या पुन्हा एकदा नव्या पिढीकडे आणि पुन्हा एकदा समाजांच्या समोर याव्यात या दृष्टीनं, या उद्देशानं हा कार्यक्रम आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत. ज्यावेळेस हे शास्त्रबोध वेद हे कुणाला ऐकण्याची मुभा नव्हती, म्हणले ठेवा तुमच्याकडं, आमचा परमेश्वर आमच्याकडे आहे. आणि मग नामदेव कीर्तन करू लागले. ज्यावेळेस कीर्तन करू लागले तर तिकडे नरसिंहवाडीच्या बाजूलाच एक गाव आहे, त्या ठिकाणी एका वेळेस कीर्तन करत असताना प्रचंड जनसमुदाय जमलेला आहे. आणि जनसमुदाय जमलेला असताना नामदेवांनी सांगितलं, या दगडामध्ये काय नाहीये, त्या दगडाच्या देवाच्या नादाला लागू नका, तुम्ही तीर्थाटन करू नका, आपला देव आपल्याकडे आहे. आणि विठुरायाचं त्यांनी सांगितलं. विठ्ठलाच्या भक्तीमध्ये नामदेव महाराज हे स्वतः शिंपी होते, त्यांना शिवणं कळत होतं, जोडणं कळत होतं. आणि म्हणून चोखा मेळाची स्वतः समाधी बांधली. गोरोबा, चोखोबा असे बहुजन समाजाचे सगळे संत त्यांनी एकत्र केले. खरं तर नामदेव हे आमचे उर्ध्वी आहेत. म्हणजे अभंगाची सुरुवात त्यांनी केली आणि एकूण त्यांचं जीवनचरित्र हे एखाद्या वीरासारखंच आहे. म्हणजे जसं की वीरांचे पोवाडे गायले जातात ते फक्त भक्ती चळवळीतले वीर आहेत. कारण त्यांनी फक्त भागवत धर्माची पताका किंवा वारकरी संप्रदायाची पताका ही महाराष्ट्रापुरती न ठेवता ते परप्रांतामध्ये गेले, परभाषिकांकडे गेले. आणि त्या काळामध्ये खरं तर तो परदेशच होता. तो जो काळ लक्षात घेतला तो परदेश होता. अशा ठिकाणी जाऊन त्यांची भाषा शिकणं आणि त्या भाषेमधनं विठ्ठलाचं किंवा एकंदरीत समतेचं ते तत्त्वज्ञान आहे ते भारतभर पसरवणं आणि त्याच्याही पेक्षा मोठं म्हणजे भारतातल्या भक्ती चळवळीचा पाया हा संत नामदेवांनी घातलेला आहे. तुझ बिन क्यों जीऊं रे, तुझ बिन क्यों जीऊं, तू मंजा प्राण आधार, तुझ बिन क्यों जीऊं. सार तुम्हारा नाम है झूठा सब संसार, मनसा वाचा कर्मना कली केवल नाम आधार. अर्थ, श्री नामदेव जी के अपने ईश्वर के प्रति श्रद्धा इतनी गहरी थी कि वो कहते हैं कि ईश्वर का एहसास मेरे साथ है, इसीलिए तो मैं जिंदा हूं. ये एहसास ही मेरे लिए सब कुछ है. ईश्वर के इस एहसास के बिना मैं जीवित नहीं रह सकता. मुंगीने पर्वत उचलला बाही, मुंगीने पर्वत उचलला बाही, माशी करी छाया सूर्यासी पै. मृदुंगे वाहिला गुरव राणा, मृदुंगे वाहिला गुरव राणा, वांझच्या स्तनी संचारला पान्हा. मृदुंगे वाहिला गुरव राणा, वांझच्या स्तनी संचारला पान्हा. माया फुले खोऊ दावे दवणा, माया फुले खोऊ दावे दवणा. जाण सुजाणा न कळेची, जाण सुजाणा न कळेची. सहज सुभाय भयो मेरा, सहज सुभाय भयो भयो बैरागी. नाम प्रीत नारायण लागी, नाम प्रीत
भक्त नामदेव जितने महाराष्ट्र में लोग उनको मानते हैं उतने ही पंजाब में मानते हैं। हमारे गुरु ग्रंथ साहब में अनेकों भजन हैं उनके, जिसे अब अभंग कहते हैं, आप हम शब्द कहते हैं, तो अनेकों शब्द हैं उनके। और उन्होंने कम से कम 20 साल पंजाब में गुजारे हैं और पंजाबी में ही भी उन्होंने रचनाएं की हैं। पंजाबी क्या फारसी में भी रचनाएं की हैं, तो हम कोशिश करेंगे कुछ फारसी कुछ पंजाबी वो आपको देखिली पंढरी आधी रचली पंढरी आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी मग वैकुंठ नगरी मग वैकुंठ नगरी आधी रचली पंढरी। महाराष्ट्राचं संत साहित्य आणि सांस्कृतिक धरोहर नव्या पिढीपर्यंत अशा कलात्मक ढंगात पोहोचवणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या या प्रयत्नांना शुभेच्छा देऊया आणि नामाची द्वारी नतमस्तक होऊन निरोप घेऊया। आता आपली भेट हाऊसफुलच्या पुढच्या भागात नव्या कला सफरीत, तोपर्यंत हाऊसफुल बाय बाय।